श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कुरोली येथील श्रीराम मंदिरात उत्साहात कार्यक्रम संपन्न। अयोध्या येथे झालेल्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सिद्धेश्वर कुरोली येथील श्रीराम मंदिरात पहाटेपासून काकड आरती, कीर्तन, महाप्रसाद, सामुदायिक रामरक्षा पठण, रात्री भजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी श्री क्षेत्र सिद्धेश्वर कुरोली इथे सन 1912 साली श्रीराम पंचायतांची स्थापना केली होती। पुढे त्यांची व्यवस्था त्यांचे सत्शिष्य श्री दामोदर महाराज कुरोलीकर यांच्यावर सोपवण्यात आली होती। श्रीराम मंदिरात दैनंदिन उपासना कार्यक्रम श्री दामोदर महाराजांनी गोंदवलेप्रमाणे चालू ठेवले। वर्षभरात दैनंदिन व प्रासंगिक कार्यक्रम सतत होत असतात। यामुळे सिद्धेश्वर कुरोली गावात श्रीराम भक्त मोठ्या प्रमाणात श्रीरामांच्या विविध कार्यक्रमात उत्साहाने सामील होतात। अयोध्या येथे 22 जानेवारी झालेल्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त अयोध्या येथून आलेल्या मंगलाक्षता कलश कुरोली गावात आल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। अयोध्या येथून आलेल्या निमंत्रण पत्रिका श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने घरोघरी जाऊन वाटण्यात आल्या होत्या। अयोध्या येथे झालेला कार्यक्रम कुरोली येथील श्रीराम मंदिरात उत्साहाने साजरा करण्यात आला। 21 जानेवारी रोजी सायंकाळी कुरोली गावातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली। सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजता काकड आरती व अभिषेक, सकाळी 10 ते 11:30 हरिभक्तपरायण अभिषेक बुवा जोशी यांचे नारदीय कीर्तन झाले। सकाळी 11:30 ते 12:30 अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। त्यानंतर आरती व दिवसभर महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव, रात्री 8 वाजता अंधेरी व कुरोली येथील भजनी मंडळ भजनाचे असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमावेळी कुरोली पंचक्रोशीतील अनेक भाविक श्रीराम मंदिरात उपस्थित होते। 22 जानेवारी रोजी गावात मटण, चिकन, मच्छी, मांसाहारी हॉटेल व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावी अशी सूचना कुरोली सिद्धेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली होती। 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता घरोघरी गुढी उभा करण्यात आली व सायंकाळी घरासमोर दिवे पंत्या लावण्यात आल्या। श्रीराम मंदिरात झालेल्या दीपोत्सवात अनेक रामभक्त उत्साहाने सामील झाले। त्यानंतर सामुदायिक रामरक्षा पठण कार्यक्रम व त्यानंतर अंधेरी, वरुड व कुरोली सी येथील भजनी मंडळाचे भजन राम मंदिरात आयोजित करण्यात आले होते। कुरोली सी गावासह संपूर्ण पंचक्रोशीतील गावे राममय झाली होती। मिलिंदा पवार, चैतन्य जोशी, लोकराष्ट्र न्यूज, सातारा। I